महाभयंकर सिंह एकदा वनामध्ये निजलेला. एक छोटासा उंदीर आला. सिंहाच्या अंगावर चढुनी ओढी दाढी मिशाला. सिंह जागला करीत गर्जना. सिंह जागला करीत गर्जना. धरिला उंदीर त्याने. म्हणे चिमुरड्या तुला फाडतो माझ्या या पंजाने. थरथर कापे उंदीर सांगे येईन कधीतरी कामाला. इवले इवले जीव ही येती मोठ्या मोठ्या कामाला. या थरथर कापणाऱ्या उंदराचा सिंहाने उपहास केला. तो म्हणाला, अरे मूर्खा, तू माझ्या एका घासाचाही नाहीस. चिमुरडा तू वनराजाच्या कसल्या रे कामाला येणार आहेस? चल चालता हो इथून. सुटका होताच उंदीर बिळात पळून गेला. पण पुढे काय झालं ठाऊक आहे? कधी एकदा सिंह अडकला बसून या जाळ्यात. पण राजा हो केविलवाणा ये पाणी डोळ्यात. हदरे जंगल हदरे जंगल अशी गर्जना ऐकुनी उंदीर धावे. सिंहाला तो सांगे आता माझे शौर्य बघावे. भिऊ नका हो रडू नका हो सोडवितो तुम्हाला. नका लोचनी आणू पाणी पाळीन मी वचनाला. सर्व शक्तीने कुरतडुनिया उंदीर तोडी जाळे. पाहुनी सारे मग सिंहाचे भरुनी आले डोळे. जीव चिमुकला संकट काळी अखेर कामी आला. इवले इवले जीव कितीदा येती मोठ्या कामाला. लहान सुद्धा महान असते ठाऊक आहे तुम्हाला. इवले इवले जीव ही येती मोठ्या मोठ्या कामाला. खरंच या गोष्टी गाणी ऐकता ऐकता कसा वेळ जातो काही कळतच नाही. आता आठवलं, अगं आज माझी अंघोळ राहिलीये. शी, लांबो लांबो, अजून नाही झाली तुझी अंघोळ? मग त्याला काय झालं? ते आपले सगळे प्राणी कुठे अंघोळ करतात? आनंदी असतात ना ते. करतात तर. अंघोळ केल्याशिवाय ते खेळायला सुद्धा जात नाहीत. हे पुढचं गाणं ऐक म्हणजे कळेल. तुला सांगितलं ना अंघोळ कर म्हणून. मी नाही जा. जा मुकाट्यानं. थंड थंड. अजिबात नाही, आता मार दी ना.
रेडी